हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण 3 जून 2026 बुधवार विभुवन संकष्टी चतुर्थी 3 वर्षातून एकदाच येते. ह्या दिवशी भगवान गणेश यांची पूजा करताना काही चुका करणे टाळले पाहिजे, नाहीतर त्यांची कृपा मिळणार नाही. ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. विभुवन संकष्टी चतुर्थी ह्या चुका करू नका व कोणते उपाय आहे ह्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 3 वर्षातून एकदा येते विभुवन संकष्टी चतुर्थी. एक चूक, नाराज होतील गणपती बाप्पा. 3 जून 2026 बुधवार विभुवन संकष्टी चतुर्थी 3 वर्षातून एकदा येते. ह्या दिवशी भगवान गणेश यांची पूजा करताना काही चुका करणे टाळले पाहिजे, नाहीतर त्यांची कृपा आपल्याला मिळणार नाही. हिंदू पंचांगानुसार अधिक मास कृष्ण पक्ष चतुर्थी या दिवशी विभुवन संकष्टी चतुर्थी ह्या नावाने ओळखली जाते. वैदिक पंचांगानुसार यावर्षी अधिक मासमध्ये विभुवन संकष्टी चतुर्थी 3 जून रोजी साजरी करायची आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश यांची पूजा अर्चा करणे शुभ मानले जाते. त्याचबरोबर अन्न, धन या वस्तूंचे दान केले जाते. धार्मिक मान्यतानुसार गणपती बाप्पांची साधना केल्याने कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात. त्याचबरोबर सुख समृद्धीमध्ये वृद्धी होते असे म्हणतात. विभुवन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही चुका करणे टाळले पाहिजे, नाहीतर गणपती बाप्पा नाराज होऊन आपल्याला पूजेचे फळ प्राप्त होणार नाही. आता आपण पाहूया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणत्या चुका करणे टाळावे. भगवान गणेश यांना तुळशी अर्पित करू नका. सनातन धर्मामध्ये भगवान गणेश यांना पूजेमध्ये तुळशीपत्र अर्पित करत नाहीत, कारण की तुळशी माताने भगवान गणेश यांना श्राप दिला होता. म्हणून भगवान गणेश यांना पूजेमध्ये तुळशीपत्र अर्पित करत नाहीत. पण पूजा करताना गणेश भगवान यांना त्यांच्या आवडतीच्या दुर्वा जरूर अर्पित करा. चंद्रदर्शन जरूर करा. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन करून मगच व्रत सोडले पाहिजे. रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर दूध पाणी मिक्स करून अर्घ द्या, मग व्रत सोडा. असे म्हणतात की चंद्रदर्शन न करता व्रत सोडले तर आपल्याला व्रत केल्याचे फळ प्राप्त होत नाही. मसालेदार भोजन सेवन करू नका. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चुकूनसुद्धा मांस, दारू, लसूण व कांदा सेवन करू नये. या दिवशी सात्विक व शुद्ध भोजन सेवन करावे. चतुर्थीच्या दिवशी वृद्ध लोकांचा अपमान करू नये. चतुर्थीच्या दिवशी वृद्ध लोकांचा अपमान करू नये. असे केल्याने पूजा केल्याचे शुभफळ प्राप्त होत नाही व भगवान गणेश नाराज होऊ शकतात. काळ्या रंगाचे कपडे धारण करू नका. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून साफ कपडे परिधान करून मगच पूजा करा. विभुवन संकष्टी चतुर्थी करावयाचे वास्तू उपाय. घरामध्ये नांदेल सुख शांती. ते कसे ते आता आपण बघूया. घराच्या मुख्य दरवाजावरती बनवा स्वस्तिक व तोरण लावावे. वास्तुशास्त्राप्रमाणे घराच्या मुख्य दरवाजा सकारात्मक ऊर्जाचे प्रवेशद्वार मानले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मुख्य दरवाजाची सफाई करा. नंतर कुंकू घेऊन त्यामध्ये तुपाचे काही थेंब घालून मिक्स करून स्वस्तिकचे चिन्ह दरवाजावरती काढा. त्याचबरोबर अशोका किंवा आंब्याच्या पानाचे तोरण बांधा. असे केल्याने नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही व शुभ ऊर्जा घरामध्ये येते. घराच्या ईशान कोणामध्ये विशेष सफाई करा. घराच्या उत्तर पूर्व भागामध्ये म्हणजेच ईशान कोना म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये ईशान कोण म्हणजे देवतांचे स्थान मानले जाते. असे म्हणतात की ह्या दिवशीला कबाड ठेवू नये. जर ठेवले असेल तर मानसिक तणाव, अशांती व पारिवारिक कलह वाढू शकतो. विभुवन संकष्टी चतुर्थीचे पहिला हा कोण पहिले साफ करून घ्या. पूजेच्या जागी गणेश यंत्राची स्थापना करा. जर आपल्या घरामध्ये बऱ्याच काळापासून सुख समृद्धी कमी म्हणजे तुम्ही फील करत नसाल तर विभुवन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजेच्या जागी गणेश यंत्राची किंवा श्री यंत्राची स्थापना करा. वास्तुशास्त्रानुसार ह्या दिवशी यंत्राची स्थापना केल्याने सकारात्मक ऊर्जा येते व घरामध्ये सुख शांती व समृद्धीचे आगमन होते. पाण्यामध्ये मीठ टाकून घरामध्ये पोछा मारा.
घरातील नकारात्मक ऊर्जा किंवा नजर दोष दूर करण्यासाठी या दिवशी पाण्यामध्ये खडे मीठ टाकून घरामध्ये पोछा मारून घ्या. त्यामुळे वातावरणामध्ये शुद्धी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते व गुरुवार सोडून बाकीच्या दिवशी हा उपाय करावा. वादविवाद करण्यापासून दूर राहा. धार्मिक दृष्टीने या दिवशी संयम व शांती ठेवा. या दिवशी क्रोध करू नका, कोणाशी भांडण करू नका, कोणाचा अपमान करू नका, नाहीतर पूजा केल्याचे पुण्यफळ मिळत नाही व गणेश भगवान नाराज होतात. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.